नमस्कार मंडळी, मी स्वरालीज रेसिपीमध्ये मी तुमचं खूप 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 स्वागत करत आहे। आज मस्त अशी आपण पुलावची रेसिपी पाहणार आहोत। वटाणा पुलावची पाहू शकता किती सुंदर असा कलर आलेला आहे, त्याला टेक्स्चर पण किती छान झालेला आहे आणि अख्ख्या घरभर त्याचा घमघमाट सुटलेला आहे, वास सुटलेला आहे। पाहू शकता किती सुंदर झालेला आहे आपला व्हेज पुलाव। आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे अशा छान छान रेसिपी तुम्हाला पाहायला भेटतील। चला तर मग पटकन रेसिपी स्टार्ट करूया। ह्या वाटीच्या प्रमाणानुसार आपण तांदूळ घेणार आहोत, 2 वाट्या। मग ते तांदूळ स्वच्छ धुवून असे ठेवणार आहोत। त्यानंतर अर्धा तास ते ठेवायचे आहेत तांदूळ भिजत। 20 मिनिटे किंवा अर्धा तास ठेवले तरी चालेल। नंतर 1 टोमॅटो असे उभे काप करून घ्यायचे, त्याचे 2 बटाटे घ्यायचे आहेत मोठ्या प्रमाणात आणि त्यांचे स्वच्छ धुवून वगैरे त्याचे साल काढून ते कट करून घ्यायचे। टोमॅटोंचे पण उभे काप करायचे। कांदा घेतलेला आहे, छोटे छोटे लहान असे 2 कांदे घेतलेले आहेत। फ्लॉवरचे मोठे मोठे काप करून घेतलेले आहेत। 2 शिमला मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याचेही उभे प्रमाणात काप केलेले आहेत। वटाणा घेतलेला आहे, ओला वटाणा। चला तर आणि अद्रकची पेस्ट, आलं लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे मिक्सरला। चला तर मग पटकन रेसिपी स्टार्ट करूया। सर्वप्रथम कुकर घेतलेला आहे, आपण कुकरमध्येच बनवणार आहोत। कुकर गरम झाल्याच्या नंतर आपण त्यामध्ये तेल घालून घेणार आहोत। तेल टाकलेलं आहे, मग खडे मसाले घेणार आहोत सर्व। मग त्याआधी तेल आपण छान असं गरम झाल्याच्या नंतरच आपण आपले खडे मसाले टाकणार आहोत, त्यानंतरच ते असे छान फुलून येतात वरती। पाहू शकता आपण गरम व्हायला ठेवलेलं आहे तेल, गरम होत आलेलं आहे। त्यानंतर आपण सर्वात आधी शहाजिरे टाकणार आहोत। जिरे छान असे तडतडून वरती आल्याच्या नंतर त्यामध्ये आपण ते पाहू शकता तुम्ही, जिरे छान तडतडत आहेत। आपण लवंग टाकणार आहोत, 6-7 लवंग टाकायचे आहेत। त्यानंतर काळी मिरी टाकणार आहोत। ती छान अशी त्या तेलामध्ये परतून घ्यायची आहे। त्यानंतर दालचिनीचे 2-3 तुकडे टाकणार आहोत। तेजपत्ते टाकणार आहोत 2-3। चक्री फूल टाकायचे आहे 2-3। हिरवी विलायची टाकणार आहोत। मला हिरवी विलायची जास्त टाकल्यावर मला खूप आवडते, त्याचा फ्लेवर त्यामध्ये पूर्णपणे उतरतो। खूप छान असं हलवून घ्यायचं आहे ते मस्त। त्यानंतर आपण भाज्या टाकणार आहोत। सर्वप्रथम आपण कांदा टाकायचा आहे। कांदा परतण्यासाठी खूप वेळ लागतो, छान असा लालसर परतेपर्यंत तो आपल्याला परतावा लागतो। तो हलवून घ्यायचा आहे, व्यवस्थित मिक्स करायचा आहे। कांदा परतायला आपल्याला वेळ लागणार आहे, पाहू शकता। त्यानंतर आलं लसूणची पेस्ट टाकूयात आपण,
कांदा थोडासा असा लालसर झालेला आहे. चला मग टाकून घेऊयात. आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे पूर्ण. पुन्हा मिक्स करून घेऊयात ते छान. तोही असा त्यात आलं लसूणची पेस्टही त्यात मिक्स करूया. छान असे लाल होईपर्यंत परतून घेऊया. त्यानंतर आपण टॉमॅटो घालणार आहोत. कोणी कोणी यामध्ये पाणी सुटण्यासाठी टोमॅटोला आणि कांद्याला मीठही घालतं. मी नाही घालत, पण असेही छान परततात ते. त्यानंतर शिमला मिरची टाकलेली आहे आपण. छान होते. कधी कधी कोणत्या कोणत्या भाजीला टाकते पण मी मीठ. जास्त वेळ लागत नाही त्याला परतायला, म्हणजे मीठ टाकल्यानंतर. छान असं हलवून घेऊया. पाहू शकता त्यानंतर आपण 2 मिनटं थांबायचे जसंच. त्यानंतर वटाणे घालणार आहोत, ओला वटाणा. पूर्ण ओला वटाणा टाकून घ्यायचा आहे त्यात. फ्लावर टाकून घेऊयात. फ्लावर पण मोठे मोठे काप करून ते स्वच्छ धुवून ठेवलेलं आहे सर्व. बटाटा टाकून घेऊयात. बटाटा तुम्ही तुमच्या याच्यानुसार कमी जास्त काप त्याचे कट करू शकता. मला असेच आवडतात म्हणून मी असेच करते, मोठे मोठे. मिक्स करून घेऊया पूर्ण ते छान. मग आपण मसाले टाकून घेऊया. सर्वात आधी हळद घालूया. एक चमचा हळद घातल्यानंतर 2 चमचे छोटे मसाल्याच्या डब्यातले चमचे असतात ते 2 चमचे तिखट घालूया. 2 किंवा 1.5. कांदा लसूण मसाला घालूया 2 चमचे. तो काय जास्त तिखट वगैरे नसतो. हा रेडीमेड कांदा लसूण मसाला आहे, त्याला जास्त तिखट प्रमाण नसतं. नंतर एव्हरेस्टचा शाही बिर्याणी मसाला घालूया. त्याने खूप टेस्ट येते, छान होतो. तोही 1 चमचा वगैरे पोह्याचा तो त्या प्रमाणामध्ये घालूयात. मी अंदाजेच टाकलेला आहे, तुम्ही त्या प्रमाणात घाला. पूर्ण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. पाहू शकता मसाले घातल्यावर किती सुंदर त्याला कलर यायला लागलेला आहे. पाहू शकता कसा कलर आला, लाल लाल मस्त असा. आणि वास तर एवढा सुटलेला आहे मसाल्यांचा.
छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्याला. त्यानंतर स्वच्छ तांदूळ धुतलेले ते घालून घेऊया त्यामध्ये. त्यातलं पाणी सगळं काढून घ्यायचं आहे. त्यानंतर तो तांदूळ टाकून घेऊयात पूर्ण. हा कोलम तांदूळ आहे. याचा भात खूप सुंदर होतो आणि बिर्याणी म्हणजे असं मसाले पुलाव वगैरे हे पण प्रकार छान होतात त्याचे. मोकळा सुळसुळीत भात होतो त्याचा आणि पुलाव वगैरे पण छान होतो. आमच्याकडे हाच तांदूळ वापरतात, त्यामुळे मी याचीच रेसिपी आज तुमच्याशी शेअर केलेली आहे. पाहू शकता मिक्स केल्यानंतर केवढं छान वाटतंय ते. छान असं मिक्स करून घ्यायचंय पूर्ण. तो तांदूळ आणि ते पूर्ण मसाले, ते भाज्या पूर्ण त्या पूर्ण अशा छान एकजीव झाल्याचा पाहिजे. त्यानंतर आपण त्यात पाणी घालणार आहोत. 2 ग्लास या प्रमाणामध्ये ते पाणी टाकायचं आहे. तेवढ्या 2 वाट्यांना 2 ग्लास पाणी पुरेसे होणार आहे. कमी असं तुमच्याकडे कमी वाटलं तरी तुम्ही अजून थोडं पाणी ॲड करू शकता त्यात, पण हे पाणी पूर्ण त्याला सफिशियंट आहे. मला थोडंसं कमी वाटलं होतं म्हणून मी थोडंसं ॲड केलं आहे त्यात. मीठ घालून घेऊया. तुमच्या चवीनुसार घालून घ्या मीठ, तुम्हाला जसं प्रमाणात लागते तसं. मी 2 चमचे टाकलेले आहेत, छोटे 2 चमचे आहेत ते. थोडंसं अजून ॲड केले मीठ. मीठ असं मिक्स करून घ्या त्यामध्ये पूर्ण. पाहू शकता किती भारी असा कलर आलेला आहे त्याला. त्याला थोडीशी अशी उकळी आल्याच्या नंतर कोथिंबीर टाकून घेऊयात त्या. त्यानंतर पुन्हा मिक्स करूया. छान मिक्स करून घ्यायचं आहे ते पूर्ण. त्यानंतर कुकर लावून घेऊयात आपण. दोन शिट्ट्या करून घेऊया. कुकर थंड झाल्यानंतरच त्याचं झाकण काढायचं आहे. वाफेवर छान शिजतो तो भात. पाहू शकता किती सुंदर झालेला आहे. पूर्ण घरभर असा वास सुटलेला आहे त्याचा. थोडं मिक्स करून घेऊयात आपण ते. मिक्स करायचा आहे पूर्ण तो छान असा.
वाव, खूप सुंदर झाला आहे. गरमागरम भात तो काढून घेऊया. भात नाही म्हणजे बिर्याणीच आहे ती, पुलाव आहे, बिर्याणी पण नाही, सॉरी. तो पुलाव असा मस्त आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. पाहू शकता किती सुंदर झालेला आहे. माझ्या मुलींना खूप आवडतो पुलाव. किती असा मोकळा सळसळीत झालेला आहे पुलाव, पाहू शकता. सगळ्या भाज्याही खूप सुंदर अशा त्याच्यामध्ये शिजलेल्या आहेत आणि सगळ्या खड्या मसाल्यांचा अर्कही त्यात पूर्ण उतरलेला आहे. खड्या मसाल्यांचा टेस्ट छान हे झालेली आहे. वास येतोय, त्यावरून समजते ते. आपली रेसिपी रेडी आहे. पटकन जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.